नमस्कार मंडळी. भाड्याच्या घरात राहताय का? आणि सोलर बसवण्याचा विचार मनात येतोय, पण लगेच डोक्यात येत असेल, अरे भाड्याच्या घरात हे कसं शक्य आहे, याचे नियम काय असतील? काळजी करू नका. आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, अगदी सोप्या आणि व्यावहारिक भाषेत. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात येतो, भाड्याच्या घरावर खरंच सोलर पॅनल बसवता येतात का? कारण अनेकांच्या मनात हाच गैरसमज असतो की हे शक्यच नाहीये. तर याचं अगदी सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे, हो, नक्कीच बसवता येतात. पण ह्यात एक पण आहे. यासाठी लागतं योग्य प्लॅनिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक परवानग्या. आता ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि ती कशी करायची हेच आपण पुढे सविस्तरपणे बघूया. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आपण बोलणार आहोत शक्यता आणि परवानगीबद्दल, मग करार आणि नियमांबद्दल, त्यानंतर खर्च आणि फायद्याचं गणित बघू, सबसिडी आणि नेट मीटरिंगचं काय ते समजून घेऊ, आणि शेवटी काही गैरसमज आणि त्यामागचं सत्य काय आहे हेही पाहू. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात बेसिक मुद्द्यापासून, म्हणजे शक्यता आणि त्यासाठी लागणाऱ्या परवानगीपासून. बघा, सोलार बसवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरमालकांची लेखी परवानगी. हो, लेखीच. ही तर झाली प्रायमरी रिक्वायरमेंट. आणि जर तुमचं घर एखाद्या सोसायटी किंवा अपार्टमेंटमध्ये असेल तर मग तिथल्या नियमांप्रमाणे सोसायटीची परवानगी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ओके, समजा तुम्हाला परवानगी मिळाली. आता पुढे काय? तर पुढची पायरी आहे या परवानगीला एक कायदेशीर स्वरूप देण्याची, म्हणजेच एक व्यवस्थित पक्का करार बनवण्याची आणि नियम स्पष्ट करण्याची. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा, कोणताही कागदोपत्री व्यवहार करण्याआधी आपल्या घरमालकाशी अगदी समोरासमोर बसून स्पष्टपणे चर्चा करा. सगळं काही क्लिअर करा. यामुळे काय होतं की भविष्यात होणारे वाद किंवा गैरसमज सहज टाळता येतात. आता परवानगी मिळाल्यानंतर एक लेखी करार करणं खूप गरजेचं आहे. या ॲग्रीमेंटमध्ये ना 3 गोष्टी अगदी स्पष्टपणे लिहिलेल्या पाहिजेत. पहिली, घरमालकाची लेखी संमती. दुसरी, सोसायटीचे नियम आम्ही तपासले आहेत याची नोंद. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची, की ही सिस्टीम बसवणार कोण आणि तिचा मेंटेनन्स कोण बघणार, याची जबाबदारी नक्की कोणाशी असेल. हे नेहमी लक्षात ठेवा. एक स्पष्ट लेखी करार भविष्यातील वाद टाळतो, त्यामुळे फक्त तोंडी बोलण्यावर किंवा आश्वासनांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्ट कागदावर लेखी स्वरूपात असलीच पाहिजे. चला, आता जरा पैशांची गोष्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं नाही का? म्हणजे भाडेकरू म्हणून सोलरमध्ये पैसे गुंतवणं खरंच फायद्याचं आहे का? या निर्णयाच्या 2 बाजू आहेत. एक आहे गुंतवणूक, म्हणजे सुरुवातीला जो सोलार सिस्टम आणि इन्स्टॉलेशनचा खर्च येतो तो, आणि दुसरी बाजू आहे बचतीची, म्हणजे एकदा सिस्टम बसली की तुमच्या लाईट बिलामध्ये लगेच फरक दिसायला लागतो आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला एक प्रकारचं ऊर्जा स्वातंत्र्य मिळतं. पण थांबा, पैसे गुंतवण्याआधी स्वतःला काही प्रश्न नक्की विचारा. सगळ्यात पहिलं, तुमचं रेंट ॲग्रीमेंट किती काळाचं आहे? दुसरं, तुम्ही जी सोलर सिस्टीम निवडताय ती पोर्टेबल आहे का? म्हणजे आजकाल बाजारात बाल्कनी सोलर किंवा प्लग अँड प्ले सारख्या सिस्टीम्स मिळतात, ज्या तुम्ही घर बदलताना सहज सोबत घेऊन जाऊ शकता, तशी आहे का? तिसरं, समजा तुम्हाला घर सोडावं लागलं तर त्या सिस्टीमचं काय होणार? आणि चौथं, ॲग्रीमेंट संपल्यावर त्या सिस्टीमचा मालक कोण असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या लेखी करारामध्ये अगदी स्पष्टपणे असायलाच पाहिजेत. बरं, आता येऊया सरकारी योजनांकडे, म्हणजे सबसिडी आणि नेट मीटरिंग. भाड्याच्या घरात सोलर बसवलं तर याचा फायदा नेमका कोणाला मिळतो? सगळ्यात आधी हे नेट मीटरिंग म्हणजे नेमकं काय आहे ते पटकन समजून घेऊया. अगदी सोपं आहे. तुमचा सोलार पॅनलने तयार केलेली वीज तुम्ही वापरल्यानंतर जी अतिरिक्त वीज उरते ती ग्रीडमध्ये परत जाते आणि त्या बदल्यात वीज कंपनी तुम्हाला क्रेडिट देते, जे तुमच्या बिलातून कमी होतं. सिंपल. तर मग प्रश्न हा आहे की भाड्याच्या घराच्या बाबतीत याचा फायदा कोणाला मिळतो? बघा, नेट मीटरिंगचा फायदा सहसा त्या व्यक्तीला मिळतो ज्याच्या नावावर लाईट बिल आहे, मग तो भाडेकरू असो वा घरमालक. पण जेव्हा विषय येतो सरकारी सबसिडीचा, तेव्हा मात्र गोष्ट वेगळी आहे. सबसिडीसाठी घराच्या मालकीची कागदपत्र लागतात, त्यामुळे तिचा फायदा बहुतेक वेळा घरमालकालाच मिळतो. चला, आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. या विषयातले काही कॉमन गैरसमज आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते पाहूया. सगळ्यात मोठा गैरसमज जो लोकांमध्ये आहे तो म्हणजे भाडेकरूंना सोलर बसवता येतच नाही किंवा त्यांना परवानगीच मिळत नाही, आणि याच एका विचारामुळे बरेच जण हा विषय डोक्यातूनच काढून टाकतात. पण खरं सत्य काय आहे? सत्य हे आहे की योग्य करार आणि सगळ्या परवानग्या घेऊन हे 100% शक्य आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे अडचण नियमांची नाहीये, तर ती योग्य प्रक्रिया फॉलो करण्याची आहे.
थोडक्यात सांगायचं तर सगळा खेळ आहे प्लॅनिंग आणि परमिशनचा. हे एक सोपं सूत्र लक्षात ठेवा. योग्य नियोजन प्लस योग्य परवानगी, भाडेकरूंसाठी यशस्वी सोलर योजना. बस. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार. शहरांमध्ये भाड्याने राहणाऱ्या लोकांसाठी पोर्टेबल सोलर सोल्युशन्स हे खरंच ऊर्जा स्वातंत्र्याचं भविष्य असू शकतं का, यावर नक्की विचार करा. तर आजच्या या माहितीमुळे तुम्हाला भाड्याच्या घरावर सोलर बसवण्याबद्दल एक स्पष्टता मिळाली असेल अशी आशा आहे. जर हे मार्गदर्शन आवडलं असेल तर या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विशेषतः तुमच्या भाडेकरू आणि घरमालक मित्रांपर्यंत पोहोचावी यासाठी शेअर करा. आणि हो, अशाच प्रामाणिक आणि व्यावहारिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.